अशोक खरात प्रकरणामध्ये आपला बळीचा बकरा बनवला जातोय असा आरोप दीपक केसरकरांनी केलाय। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमध्ये त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि त्याचबरोबर या संदर्भात अधिकचं भाष्य सुद्धा केलेलं आहे। खरात प्रकरणामध्ये झालेल्या आरोपांमागे शिवसेना युबीटी पक्षाचा हात आहे असाही आरोप त्यांनी केलाय आणि त्यांच्या या आरोपाला संजय राऊतांनी उत्तर दिले। बदला घेण्यासाठी केसरकरांचा जीव किती, केसरकर हेच खरातचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप सुद्धा राऊतांनी केलाय। एक गोष्ट म्हणालात की हा सगळा राजकारण आहे असं तुम्ही मगाशी म्हणत होतात की हे बदनामीचं षडयंत्र कोण आहे याच्या मागे? आपल्याला उभाटा आहे उघडपणे, कारण उभाटाचीच लोक हे स्टेटमेंट करतात आणि त्यांचेच लोक फॅक्ट म्हणतात। त्यामुळे तुमच्या कसली फॅक्ट? एकट्याचं नाव नाही घेतलं ना, त्यात रुपाली चाकणकरांचाही त्यात नाव घेतलंय, रुपाली ठोंबरे म्हणतात त्याच्यावर, त्यात राष्ट्रवादीच्या तुमच्या मित्र पक्षाच्या आहेत त्या। नाही, हे बघा, मला एक सांगायचं की रुपाली चाकणकरांचा आणि माझा संबंध काय? रुपाली मी काय ठोंबरे तिथं ट्रस्टी आहे का? माझंच एकट्याचं नाव का घेतलं जातं? 39 आमदार जाऊन आले, त्यांचं नाव का घेतलं जात नाही? 9-10 मंत्री जाऊन आले। तुम्ही वारंवार म्हणतात 39 आमदार आहेत, कोण आहेत 39 आमदार आहे? नाही, ते फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं की पेपरला जे छापून आलं त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आहेत, विरोधी पक्षाचे आहेत, सर्वच लोक मंदिरात जात असतील, त्यानिमित्ताने ओळख झाली असतील, पण त्यांच्यावर फोटो ते 38 सोडून एकटे 39 हवे केसरकरच का? म्हणजे असा हा वारंवार प्रश्न हे पडतो। व्हिक्टिमायझेशन आहे, पण क्लिअर कट व्हिक्टिमायझेशन। कारण मी त्यांना पराभूत केलं आसामच्या प्रकरणामध्ये, माझ्या बोलण्याने ते पराभूत झाले, त्यांना काही दुसऱ्या कोणी काही केलेलं नाही, मी एकटाच बाजू मांडत होतो आणि शेवटी माझी बाजू सत्य ठरली, ती महाराष्ट्राला पटली, म्हणून महाराष्ट्रातली जनता आमच्यावर उभी राहिली। त्याचा जीव किती, बदला घ्यायला त्याला काय आहे? केसरकरांचा जीव किती आहे, काय आहे? ठीक आहे, सत्तेत तुम्ही हात साधता म्हणून तुमचा हे बोलणं सुरू आहे। मी त्यांना सावंतवाडीमध्ये मोती तलावावरती खूप डोमकावळे फडफडतात, त्यातला तो एक डोमकावळा आहे। कशा करता तुम्ही स्वतःच संकटामध्ये येत आहे बोलून? आपल्या विरुद्ध पुरावे आहेत। आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता, हे सगळ्यांना माहिती आहे। अनेक मंत्र्यांना, आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात। एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत, मी तुम्हाला आत्ता सांगतो। केसरकरांचा हा आरोप मला आरोप वाटत नाही, तर अत्यंत बालिश आणि हास्यास्पद त्यांनी ही सगळी गोष्ट केली। मुळात जेव्हा ते म्हणतात की 39 गेले तर माझ्या एकट्यावर का बोलताय, याचा अर्थ केसरकर हे मान्य करतात की हो, मी तिथे जात होतो। माझा प्रश्न पुढचा आहे, केसरकर, खरात आणि रुपाली चाकणकर हे तीनही लोक वारंवार सिन्नर MIDCच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत का दिसतात, याचं कनेक्शन नेमकं काय आहे? जेव्हा चाकणकर पाद्यपूजा करत होत्या त्याही वेळेला त्या व्हिडिओमध्ये खरातच्या बाजूला हा आवारे बसलेला दिसतो, या आवारेचा नेमका रोल काय आहे? आणि आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय आहे? आर्थिक उलाढालीमध्ये केसरकरांचा स्टेक किती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केसरकरांनी दिली पाहिजेत। कांगावा करणं बंद करा आणि नेमका विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या।